रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची ने-आण केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसंच अन्न औषध प्रशासन यांना प्राप्त झाली होती। त्यानुसार गुरुवारी सकाळी निवळीजवळ मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा पान मसाला, सुगंधी तंबाखू, आरडी पान मसालासह गुटखा नेणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसंच अन्न औषध प्रशासनानं MH08 AP 4545 या गाडीवर कारवाई केली आणि त्यामधून नेला जाणारा सुमारे 8 लाखांचा गुटखा जप्त केला। तसंच गाडीही जप्त करण्यात आली। यामध्ये संशयित आरोपी 3 जण हे मिळून आले। ही कारवाई सकाळी करण्यात आली। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आणि अन्न औषध प्रशासन दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नचे निरीक्षक विजय पाचुपते, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलीस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, विनोद कदम, प्रवीण खांबे, योगेश शेटे, चालक अतुल कांबळे यांनी ही कारवाई केली। हा संपूर्ण माल निवळीवरून गणपतीपुळेकडे नेला जाणार होता। या कारवाईची खबर ग्रामीण पोलीस स्थानकात देण्यात आली असून उर्वरित कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। याचा संपूर्ण तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे। यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। या कारवाईबद्दल अधिक माहिती देत आहेत रत्नागिरी अन्न प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे। मी सहाय्यक आयुक्त अन्न दीनानाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी। आज सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोकल क्राईम ब्रँच रत्नागिरी व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी प्रतिबंधित पदार्थ वाहतूक करताना जवळपास 8,04,116 रुपयाचा स्टॉक पकडलेला आहे व त्यासोबत 7,25,000ची गाडी पण पकडलेली आहे व सदर प्रकरणी पुढील कारवाई ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी येथे करण्यात येईल। या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दळंण्याची चर्चा सर्वत्र होत आहे।